हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत हॉटेलसारखी चटपटीत, टेस्टी, मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट अशी व्हेज बिर्याणी. तर ही व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. तांदूळ घेताना आपल्याला अखंड असलेला आणि लांब असलेला तांदूळ घ्यायचा आहे. खूप भात चिकट होईल अशा प्रकारचा तांदूळ वापरायचा नाहीये. त्यानंतर आपल्याला भाज्या लागणार आहेत. भाज्या घेताना इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे, आपली रेग्युलरची मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर शिमला मिर्च, गाजर, थोडासा लिंबू, बटाटा आणि त्याचबरोबर हिरवा वटाणा घेतलाय मी. मटारच्या शेंगा वापरल्या तरीही चालतील किंवा ग्रीन पीस वापरलं तरीही चालेल. त्याचबरोबर मी पनीर घेतलेलं आहे. याच भाज्यांबरोबर तुम्ही इथं फरसबी, मखाना किंवा बेबीकॉर्न याचा वापर करू शकता, पण इथं वांग्याचा वगैरे वापर करू नका. त्याचबरोबर आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे तो म्हणजे कांदा. कांदा जो आहे तो मी उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवलेला होता, तोच कांदा मी यूज करणार आहे. तुमच्याकडे जर वाळवलेला कांदा नसेल तर तुम्ही कांदा कट करून तो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर तेल लागणार आहे, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, काजू, खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाले घेताना आपल्याला तमालपत्र, स्टार फूल, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, याचबरोबर आपल्याला या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मॅरिनेट करण्यासाठी दही लागणार आहे. दही जे आहे ते आपल्याला गोडसर घ्यायचं आहे. त्याचबरोबर मनुके, कोथिंबीर, काश्मीरी लाल आणि बिर्याणी मसाला. याचबरोबर आपल्याला 1 चिमूट होईल इतका खायचा रंग, येलो, त्याचबरोबर ग्रीन. तर हे खायचे कलर वापरणार आहोत आणि 1 टेबलस्पून होईल इतकं तूप. तर हे होतं आपलं बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. आता आपण कृतीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला मी फ्लॉवर घेतलेला आहे. फ्लॉवर जो आहे तो मी थोडासा मोठा असा ठेवलेला आहे आणि कट करून घेतल्यानंतर तो मी धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण गाजर घालणार आहोत. गाजर जे आहे ते स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत आणि त्याचे थोडे मोठे असे काप केलेले आहेत. त्याचबरोबर शिमला मिर्च सुद्धा धुवून घेऊन आपल्याला तिचे मोठे मोठेच काप ठेवायचे आहेत. आता आपण यामध्ये बटाट्याचे काप घालणार आहोत. बटाटा जो आहे तो साली काढून मी कट करून घेतलेला आहे आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्यातलं पूर्ण स्टार्च काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर बटाटा ऍड केलेला आहे. 1 वाटी होतील, 1 मोठा बाउल होतील इतके मी ताजे मटार आहेत ते घेतलेले आहेत. आता या सगळ्यात 125 ग्राम होईल इतकं पनीर ऍड करणार आहे. पनीरचे देखील मी काप करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला ऍड करणार आहोत. 2 टेबलस्पून होईल इतका बिर्याणी मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतकी रेग्युलर लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतकी काश्मीरी लाल, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. आता आपण यामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकं बारीक मीठ घालणार आहोत. भाज्यांसाठी जितकं आवश्यक असेल तितकंच मीठ आपण त्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. 1.5 टेबलस्पून होईल इतकं मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. दह्याचा वापर करताना आपल्याला शक्यतो गोडसर दही वापरायचं आहे. 1 बाउल होईल एवढं मी दही घातलेलं आहे. जर दही आंबट असेल तर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करायची, जेणेकरून आपली बिर्याणी जी आहे ती आंबट होता कामा नये. फायनली मी यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे आणि यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करण्यासाठी तुम्ही भांडं वापरताना थोडंसं मोठंच भांडं वापरा, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते सगळ्या ॲटम्सना व्यवस्थित लागले जातील. माझं इथं भांडं घेताना थोडंसं लहान भांडं झालेलं आहे, त्यामुळे थोडीशी मला कसरत करावी लागलेली आहे. मी भांडं काही चेंज केलं नव्हतं. तर आपण ते सगळे जे जिन्नस आहेत तो एकमेकात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर मी यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. लसूण पेस्ट घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित एकमेकाला लावून घेऊयात. इथं आपण भाज्या ज्या आहेत त्या थोड्याफार शिजवून वगैरे घेतलेल्या नाही आहेत किंवा गरम पाण्यातून देखील काढलेल्या नाही आहेत. तर सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या आपण कच्च्या आहेत अशा वापरलेल्या आहेत.
आणि आपल्याला भाज्यांचे खूप बारीक असे तुकडे करायचे नाही आहेत. आता मी यामध्ये 1 बाउल होईल इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी घातली तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे पुदिना अवेलेबल असेल तर थोडासा पुदिना ॲड केला तरीही चालेल, जेणेकरून आपल्या बिर्याणीची टेस्ट जी आहे ती खूप वाढणार आहे. आता कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड केल्यानंतर मी सगळं हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. पूर्ण आपलं व्यवस्थित सगळीकडे लावून झालेलं आहे आणि हे आता मी मॅरिनेट होण्यासाठी एक 15 मिनिटं ते अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे. त्यानंतर आपण भाताची तयारी करून घ्यायची आहे. तांदूळ जे आहेत ते मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा किलो तांदूळ असतील तर अर्धा किलो भाज्या होतील इतक्या भाज्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. तांदूळ मी सुरुवातीला 2 ते 3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून त्यातलं सगळं स्टार्च जो आहे तो निघून जाईल आणि सगळा स्टार्च निघून गेल्यानंतर आपला जो काही भात तयार होईल तो पांढरा शुभ्र असा भात तयार होईल. तर मी आता हे 2 ते 3 वेळा तांदूळ जे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी एक 10 मिनिटासाठी म्हणून ते भिजत त्याच पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. त्याचबरोबर मी एका बाजूला पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. आता या पाण्यामध्ये मी 1 टेबलस्पून होईल इतकं तेल घालून घेणार आहे. तेल घातल्यामुळे आपला भात जो आहे तो काय होणार आहे, मोकळा होणार आहे. 1 टेबलस्पून होईल इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहे. आपण ऑलरेडी भाज्या मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं, तर इथं आपण मीठ ॲड करताना जितकं भाताला आवश्यक असेल तेवढंच मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या पाण्यामध्ये सगळे खडे मसाले घालणार आहे. 3 तमालपत्र घातलेले आहेत, 2 स्टारफूल, थोडीशी दालचिनी घातलेली आहे. त्याचबरोबर एक 10 ते 12 होतील इतक्या लवंगा, मसाला वेलची, काळी मिरी हे सगळं आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. उकळत्या पाण्यात घातल्यामुळं त्या मसाल्यांचा जो काही स्वाद आहे तो आपला कशामध्ये येणार आहे, पूर्ण भातामध्ये उतरला जाईल. यानंतर या पाण्यामध्ये आपण 1/4 होईल इतका लिंबू ॲड करणार आहे. लिंबू घातल्यामुळे काय होणार आहे, की आपल्या भाताचा जो पांढरा शुभ्रपणा आहे तो वाढणार आहे आणि भात जो आहे तो सुटसुटीत होणार आहे. लिंबू घातल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करून त्याला एक चांगली उकळी आणायची आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर या पाण्यामध्ये आपण जे काही तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ आता आपण ॲड करायचे. सगळे तांदूळ ॲड करून झाले की गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि तांदूळ आपल्याला जवळजवळ 80% होईल इतका शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ घातल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर आपण थोडासा तो काय करणार आहे, हलवून घेणार आहे, जेणेकरून भात काय होईल, सुट्टा होईल. आणि आपल्याला हा भात शिजवताना गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे. मोठ्या आचेवरच हा तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि आपल्याला चेक करत राहायचं आहे मध्ये-मध्ये. खूप तांदूळ जास्त शिजता कामा नये, कारण आपण लेयर देणार आहे त्यावेळी पण तो तांदूळ थोडाफार शिजला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मध्ये-मध्ये चेक करत राहायचं आहे आणि तांदूळ आपल्याला 80% होईल इतका शिजवून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवर तांदूळ शिजण्यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटच लागणार आहेत. मी आता पहिल्यांदा चेक करून बघितला तर तांदूळ कट होतोय, पण तो थोडासा कच्चा वाटतोय. तर मी आणखी 1 मिनिटं परत एक शिजू देणार आहे. 1 मिनिटानंतर मी पुन्हा चेक करतेय की तांदूळ शिजलेला आहे का? आपल्याला 80% जसा पाहिजे होता तसा शिजलेला आहे का चेक करायचा आहे. आता चेक केल्यानंतर मला जाणवतंय की तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला आहे. गॅस जो आहे तो आता मी बंद केलेला आहे आणि हा जो तांदूळ आहे त्यातली आपल्याला लिंबाची फोड जी आहे ती काढून टाकायची आहे आणि एका चाळणीवर घेऊन त्यातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून टाकायचं आहे. आता मी भांडं जे आहे ते बाजूला घेते आणि त्यानंतर मी चाळणीमध्ये हा जो तांदूळ आहे तो काढून घेतलेला आहे. भात शिजवताना आपल्याला काळजीपूर्वक शिजवून घ्यायचा आहे. भाताचे शीत जे आहेत ते मोडता कामा नये. त्यानंतर आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी जे भांडं लागणार आहे ते भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडेसे काजू जे आहेत ते ॲड करायचे आहेत. काजू आपल्याला फ्राय करायचे आहेत. काजू फ्राय करताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद ठेवायची आहे. काजू खूप काळे होऊ द्यायचे नाही आहेत. तर थोडेसे मी तेलावर परतून घेतलेले आहेत आणि काजू जे आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये मनुके देखील फ्राय करायचे आहेत. मनुके फ्राय करताना सुद्धा थोडेसेच ते परतायचे आहेत. जास्त फ्राय केले तर ते कटकटीत होतील, म्हणून थोडेसे तेलावर मंद आचेवर परतून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी काजू आणि मनुके दोन्हीही तेलात थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे.
आता मी या तेलामध्ये कांदा जो आहे तो फ्राय करून घेणार आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे कांदा मी उन्हाळ्यामध्येच काय करते, उभा कापून घेते आणि त्याच्यावर थोडंसं मीठ लावून तो उन्हात चांगला एक 4 ते 5 दिवस वाळवून घेते. त्यामुळे कांदा जो आहे तो आपण तेलात घातल्यानंतर आपल्याला भाजायला खूप वेळ लागत नाही. फार पटकन तो भाजून तयार होतोय. आता सगळ्यांकडंच हा ड्राय केलेला कांदा असेल असं नाहीये. तर तुमच्याकडं ड्राय केलेला कांदा नसेल तर आपण काय करायचं, रेग्युलर कांदा जो आहे तो आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे आणि तो कांदा जो आहे तो आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला तळण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. आता मी ड्राय केलेला होता त्यामुळे माझा कांदा जो आहे तो सगळा व्यवस्थित तळून झालेला आहे. खूप पटकन तळून झालेला आहे. तर मी जवळजवळ बघा या क्वांटिटीमध्ये कांदा जो आहे तो तळून घेतलेला आहे. काजू, मनुके आणि कांदा तळल्यानंतर तेल जे आहे ते थोडंसं कमी झालं होतं. तर मी त्यामध्ये आणखी एक 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, त्या भाज्या आपण त्या तेलामध्ये ॲड करून घेतोय. जवळ-जवळ एक 20 ते 30 मिनिटं ह्या भाज्या व्यवस्थितपणे मॅरिनेट झालेल्या आहेत. त्या तेलामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून त्यावर ह्या भाज्या ज्या आहेत त्या अगदी 2 मिनिटासाठी परतून घ्यायच्यात. भाज्या ज्या आहेत ते मी 2 मिनिटासाठी परतून घेतलेल्या आहे. त्यानंतर मी हा जो कांदा जो आहे तो तळून घेतला होता, त्यातला एक 50% कांदा जो आहे तो मी या भाज्यांमध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तळून घेतलेले काजू आणि मनुके हे देखील आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड करून ते आपल्याला भाज्यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणखी 2 मिनिटासाठी हे आपण सगळं व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर ज्या भांड्यात आपण हे सगळं मॅरिनेट केलं होतं, त्याच भांड्यामध्ये मी एक अर्धा कप होईल इतकं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्या भाज्यांबरोबर ॲड करून घेऊयात. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला याला एक चांगली उकळी आणू द्यायची आहे. गॅस मोठा करायचा आहे आणि आपल्याला याला एक चांगली उकळी आणू द्यायची आहे. याला आता चांगली उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आता मंद करायची आहे आणि यावर आता आपल्याला भाताचे लेयर्स द्यायचे आहेत, भाताचे थर द्यायचे आहेत. भात आपला अगदी सुटसुटीत झालेला आहे. तर हा जो पहिला भाताचा थर देतोय आपण, तर पहिला भाताचा थर देताना आपल्याला तो व्यवस्थित भात जो आहे तो सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. तर आता मी सुरुवातीला काय केलेलं आहे, भात ॲड केलेला आहे आणि तो आता व्यवस्थित पसरवून घेते. भात व्यवस्थित पसरवून झाला की त्याच्यावर आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो देखील आपल्याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. थोडासा कांदा मी पसरवून घेतलेला आहे. कांदा पसरवून झाल्यानंतर त्यावर मी 3 ते 4 होतील इतके मिरचीचे काप घालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ती देखील पसरवून घ्यायची आहे. यानंतर आपण त्याच्यावर खायचा रंग जो होता, मी हिरवा कलर घेतलेला आहे, तो मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता, तर तो थोडासा ॲड केलेला आहे. त्याचबरोबर खायचा पिवळा कलर देखील घेतलेला होता, तो देखील मी थोडासा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. गोल फिरवून घ्यायचा आहे. आता आपण यानंतर त्यावर भाताचा दुसरा लेयर देणार आहोत. भाताचा दुसरा लेयर देताना सुद्धा भात सगळीकडे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. पुन्हा त्यावर आपल्याला कांद्याचा थर द्यायचा आहे, मिरची ॲड करायची आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. खायचा रंग दोन्ही हिरवा आणि पिवळा हे दोन्ही कलर घालायचे आहेत. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि कलर देखील आपल्याला खूप प्रमाणात घालायचं नाही. कलर खूप झाला तर आपल्या बिर्याणीचा पूर्ण कलर जो आहे तो चेंज होईल. मी एका बाजूला तवा गरम करायला ठेवला होता, तर तो तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आत्ता जे आपण बिर्याणीचे लेयर्स तयार केलेले आहेत, तर ते तयार केलेलं जे काही भांडं आहे ते आपण या तव्यामध्ये ठेवणार आहे आणि इथं आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीला तो मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि एक 5 मिनिटं गेल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्ण मंद करायची आहे. आता मी या सगळ्यावर 1 टेबलस्पून होईल इतकं तूप जे आहे ते तूप ॲड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर एक प्लेट ठेवायची आहे. प्लेट ठेवल्यानंतर मी साईडनं त्याला काही कणिक वगैरे लावून पॅक केलेलं नाही आहे. तर मी त्याच्यावर काय करणार आहे, काहीतरी ओझं म्हणून एक छोटासा खलबत्ता जो आहे तो मी त्याच्यावर ठेवलेला आहे. असं केल्यामुळं त्यातून कोणत्याही प्रकारे वाफ जी आहे ती रिलीज होणार नाही. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली. 20 मिनिटं आपल्याला मंद फ्लेमवर बिर्याणी आहे ती शिजू द्यायची आणि 20 मिनिटं आपल्याला त्याच्यावरचं झाकण काढायचं नाहीये. 20 मिनिटानंतर 20+20 म्हणजे 40 मिनिटानंतर आता मी ज्यावेळी झाकण त्याच्यावरचं काढलेलं आहे, तर त्यावेळी अशा प्रकारे आपली ही बिर्याणी जी आहे
ती तयार झालेली आहे. आता ही बिर्याणी आपण सर्व करायच्या. सर्व करताना आपल्याला वरचा भात न वाढता आपल्याला जो काही चमचा असेल किंवा आता मी इथं झारा घेतलेला आहे, तर तो झारा आपल्याला खालीपर्यंत घालायचा आहे आणि खालीपर्यंत घालून त्या प्रकारे आपल्याला भात जो आहे, बिर्याणी जी आहे ती आपल्याला सर्व करायची आहे. बिर्याणी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे. वरचा भात देखील आपला व्यवस्थित मऊ झालेला आहे आणि ही बिर्याणी बनवताना आपल्याला जे काही भांडं वापरायचं आहे ते जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे. जर तुम्ही पातळ बुडाचं भांडं वापरलं तर खालची जी काही भाजी असेल आपली ती काय होईल, करपली जाईल. आता इथं बघा आपली भाजी करपली वगैरे गेलेली नाही आहे. आपण जे काय खायचे कलर सुद्धा ऍड केले होते तर ते सुद्धा आपले व्यवस्थित कलर ऍड झालेले आहेत, एक्स्ट्रा जास्त झालेले नाही आहेत. तर अशा प्रकारे बघा आपली जी व्हेज बिर्याणी आहे ती तयार झालेली आहे. बिर्याणीचं टेक्स्चर सुद्धा आपलं जे आहे ते खूप छान आलेलं आहे. तर ही होती आपली आजची व्हेज बिर्याणी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.